तर हे नमस्कार मित्रांनो, मी मास्टर पुष्कर तुमचा सहर्ष स्वागत करतो आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण जाणार आहे हजामत करायला. हजामत वाढली माझी, काही नाही, हे जास्तच केस वाढले, हे तोंडावर येऊन आलते असे, आणि हे इकडे हे केसाने इकडे येऊन आलते, तर त्यामुळे हजामत करायचे. आणि हे बघा, हे कल्ले आहेत ना, हे असे असे कानाजवळ येतात, चांगलं नाही वाटत. हे बघा, हे म्हणून हजामत करायला चाललो वैभवासोबत. आज आहे महालक्ष्म्या, काल बसल्या, आज तर जेवण आहे महालक्ष्मीचं, तर आज चाललो आम्ही दर्यापूर महालक्ष्मीचे जे जे करायला आणि जेवण करायला. तर काही आता बघ, खात आहे मी चिवडा, मग चाललो कटिंग करायला. वैभवला आपण चिवडा खात आहे. तर काही आता आलो गायवाड्यात. हे ट्रॅक्टर आणत होते त्याचे काय म्हणतात, कशाचे काय माहिती, पण हा ट्रॅक्टर आमच्या करता नाही. ओ सोंटी, ओ सोंटी, ओ सोंटू, हा आमचा भोप्या, ओ भोप्या. तर गाईज आता मी बसलो ट्रॅक्टरवर. मला माहीत आहे याची सगळे गिअर सिस्टम, हे रिव्हर्स, हे रिअल गिअर आहे, ठीक आहे. हे लो स्पीड काय करायची, स्लो हाय, हे त्याच्यासाठी आहे. तर गाईज आता खातो मस्त. गायवाड्यातून आलो, बेसन पोळी रोडगा आणि हे कशाची चटणी आहे मम्मी, आणि मुगाची चटणी. तर गाईज आता निघालो भातकुली, स्कूटी घेऊन चाललो. डिझेलची डबकी विसरलो होतो. गाइस मैं आसमान क्यों चाहिए मैं, पूरा कौरा ही कौरा है. तर गाईज बाय द वे, हा साप आहे जो आम्हाला रस्त्याने दिसला, तर मी सांगायचं विसरलो होतो. तर गाईज आता आम्ही इथं आलो, कुणालाची गाडी इथं आहे, कुणाला गायब आहे. तर गाईज डिझेल पेट्रोल नाही, गाईज डिझेल नाही, पेट्रोल नाही. तर गाईज आता इथे पेट्रोल मिळेल, तर आता जाऊ आम्ही 500 पेट्रोलियम त्या रोडवर. अजून चला मग आता. तर ते पेट्रोलियम आहे 3-4 किलोमीटरच्या अंतरावर. आता आम्ही चाललो वैभवगावांनी. धरणाचे दरवाजे. तर काही झालं आता पेट्रोल पंप. उम्मीद आहे इथं तरी पेट्रोल भेटून जाईल. इथं बॅटरी आहे गाईस, समोर डिझेल ठेवून आलो. काय झालं आता कटिंगच्या दुकानात. पंपावर डिझेल नाही लगा, अजून 500 वर गेलो का, 500 वरून अजून वापस घरी नेऊन दिला, डबल आलो अजून. एवढी मेहनत करून शेवटी आलो कटिंग करायला. तर गाईस कटिंग झाली एकदम मस्त. बघा गाईस, एक नंबर झाली. तसं मी मिक्री करत आहे, काय माहित मला बोलायला काय झालं. झाली आता वैभवदादाची कटिंग, नागेश दादाने केली एक नंबर कटिंग करते गाईस. तर अगर तुम्हाला कटिंग करायची आहे जोडून पुष्कर पे दुसरी पाहिजे, दुसरी हां नाही एक नंबर जमली. अगर तुम्हाला याच्या जोडून कटिंग करायची, हे एवढंच दुकान आहे का, या रस्त्याने या लागते. अगर तुम्ही भातकुलीचे आहेत तर बाई सपोर्ट करा यार, गाईजले बम मेहनत करते गाईज. इथून या लागते असं, बाकीचा रस्ता माहीत आहे, इथून या लागते हा रोड. गाईज हे चौक तुम्हाला माहीत असेल, हे इथून इकडे सरळ याचं मंदिराच्या रस्त्याने तुम्हाला भेटून जाईल ते दुकान लेफ्ट साईड. बोल रे, गणपती बाप्पा मध्ये. तर गाईस फायनली 2:02 आम्ही आलो घरी. कटिंग कशी वाटली? हा एक नंबर कटिंग करत होतो मी, स्पेशल अमरावतीवरून येतो कटिंग करायसाठी. बघा काय, आता आंघोळ करावं लागते. तर गाईस मस्त आंघोळ झाली आता. बघा
एक नंबर दिसणार पण मी. आहा. काय माहीत मम्मी आई कुठे गेल्या असेल पवनदाची तर, म्हणजे परवा जेवण आहे पवनदादा तिथं गणपतीचं, तर काही नाही. गाईज आता चाललो दर्यापूर. गाईज आता बसलो गाडी जाता चाललो दर्यापूर. मयूर दादा आहे, बाबा आहे, पवन दादा आहे, दीपक आप्पा आहे. तर 5 जण चाललो आम्ही. सगळं चाललो सगळं झालं आता. गाडीत बसून नाही काही लाइटिंगला सजवलं असतं. त्यांचं लाईटच येणं दिसून आला. मोठा फोकस लावला काय. हे बघा गाईस, असं आहे की कोणाला घर मामाचं. बघा इथं सगळेजण बसले. बघा वर असं आहे टेरिस. वर गेलो नाही आम्ही, हे इथून पायरीवरून आलो आम्ही वरून. हे बघा गाईस किती मस्त आयटम भेटला. पाणीचा दिवा, हे पाणी आहे, तेल नाही आहे, तो दिवा नाही आहे, लाईट आहे. ते बघा ते दिव्याच्या मागचे पॉईंट आहे ना, तिथं पाणी लागल्यावर दिवा चालू होते. गाईस जेवायला मस्त बफे आहे. बघा गाईस मस्त जेवायला बुंदीचा लाडू, पोळी, चटणी, कवड्याची भाजी, वरण भात. हो ते खालीच बसले. दे बघा दाखवा लागतं ना युट्यूबवर कुठे गेलं दिवसभरात. तर गाईस आता झालं आमचं जेवण मस्त. आता आम्ही चाललो दीपक आप्पा, मी मयूरदादा, पवन दादा रोडनं दर्यापूर एक्सप्लोर करायला. बजरंगबली महाराज की जय. गाईस चाललो आता इकडे मस्त बसायला. इथे गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. गाईस एक नंबर आहे. बघा गाईस असा गुफेचा सीन आहे एकदम. तर आता चाललो बजरंगबली महाराजच्या मंदिरात. तर आता चाललो महादेवाच्या मंदिरात. गाईस इथचा पूर्ण सीनच तसा आहे. तिथं गणपती आहे, हे तर बजरंगबली महाराजचं मंदिर आहे, इथं शंकरजीचं मंदिर आहे, तुळशी, आणि इथं बसू शकता असे बेंचेस आहे. मस्त मोकळी जागा आहे. तर गाईस आम्हाला इथं बसू एका तासाच्या वर झाला ना, एका तासाच्या वर. हो तर आता झोप येऊ नये. हो चला मग. ते बघा मयूर दादाही कामावर आहे, पवन दादाही कामावर आहे, आम्हीच दोघं रिकामं बसलो. आम्हाला जुनाला बोर. आता आप्पा बसले होते तिथं, त्या काड्या कुत्र्यानं उठून दिलं. तर निघालो आता आपल्या रस्त्यानं. तर गाईस आता आम्ही आहे गाडीत. मस्त गाणे चालू आहे. आता निघतो आणि डब्बा घेतल्यावर बस. आम्हाला बसले नाही ना रे. तर निघालो आता. तर गाईस आता आलो घरी. मस्त बघा सगळे आता महिलांचं भजन आहे इथं. बघा गाईस सगळेजण वाट पाहत मस्त. ते मम्मी खिडकीत आहे ते. आय नो मी कालचा व्लॉग आज एंड करत आहे. सॉरी गाईज, कारण की काल मी गेलो पटकन झोपून राहिलो. मी असं विचार केला की व्लॉग नंतर एंड करून झोपून गेलो. आता माफ करत जा चुकीले. तर भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.